नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण काही जीकेचे प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, 25 प्रश्न आहेत आणि तुम्हाला जर प्रश्न येत असतील तर 5 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि हो मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत हे आपण वेगवेगळ्या परीक्षेमधून आलेले आहेत, त्याच्यामधून घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाचे ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी सरदार पटेल. तर मित्रांनो, तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूच्या होत्या? या प्रश्नाचं ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए 10, ऑप्शन क्रमांक बी 12, ऑप्शन क्रमांक सी 12, ऑप्शन क्रमांक डी 13. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 12. पुढील प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? तर याचे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए मुंबई पुणे, ऑप्शन क्रमांक बी दिल्ली आग्रा, ऑप्शन क्रमांक सी मुंबई ठाणे, ऑप्शन क्रमांक डी कोलकाता हावडा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मुंबई ठाणे. पुढील प्रश्न, भारताचा पहिला उपग्रह कोणता? या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए रोहिणी, ऑप्शन क्रमांक बी भास्कर, ऑप्शन क्रमांक सी आर्यभट्ट, ऑप्शन क्रमांक डी इनसॅट. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आर्यभट्ट. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? मित्रांनो, याचे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए रामायण, ऑप्शन क्रमांक बी महाभारत, ऑप्शन क्रमांक सी ऋग्वेद आणि ऑप्शन क्रमांक डी मुंडक उपनिषद. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मुंडक उपनिषद. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए कच्छ, ऑप्शन क्रमांक बी लेह, ऑप्शन क्रमांक सी जैसलमेर आणि ऑप्शन क्रमांक डी बारमेर. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कच्छ. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए गंगा. महाराष्ट्राचा सर्वात उंच किल्ला कोणता? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए राजगड, ऑप्शन क्रमांक बी सालेर, ऑप्शन क्रमांक सी तोरणा, ऑप्शन क्रमांक डी प्रतापगड. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सालेर. भारताचे पहिले महिला राज्यपाल कोण होत्या? या प्रश्नाचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील, ऑप्शन क्रमांक बी सरोजिनी नायडू, ऑप्शन क्रमांक सी सुचेता कृपलानी, ऑप्शन क्रमांक डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सरोजिनी नायडू. ब्लू रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए दूध उत्पादन, ऑप्शन क्रमांक बी मत्स्य उत्पादन, ऑप्शन क्रमांक सी कापूस उत्पादन, ऑप्शन क्रमांक डी तेलबिया उत्पादन. तर या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी मत्स्य व्यवसाय.
भारतातील पहिली IIT कोठे स्थापन झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मुंबई, ऑप्शन क्रमांक बी मद्रास, ऑप्शन क्रमांक सी कानपूर, ऑप्शन क्रमांक डी खडगपूर. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी खडगपूर. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए 1935, ऑप्शन क्रमांक बी 1947, ऑप्शन क्रमांक सी 1949, ऑप्शन क्रमांक डी 1969. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1935. भारतातील पहिला अणुप्रकल्प कुठे आहे? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए तारापूर, ऑप्शन क्रमांक बी कलकपक्कम, ऑप्शन क्रमांक सी रावतभाटा, ऑप्शन क्रमांक डी कैगा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई तारापूर. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए कृष्णा, ऑप्शन क्रमांक बी भीमा, ऑप्शन क्रमांक सी गोदावरी, ऑप्शन क्रमांक डी तापी. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गोदावरी. भारताचे पहिले सरसेनापती कोण होते? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए सॅम मानेकशॉ, बी KM करियप्पा, सी बिपिन रावत, डी थिम्मैय्या. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी KM करियप्पा. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए 1919, ऑप्शन क्रमांक बी 1945, ऑप्शन क्रमांक सी 1950, ऑप्शन क्रमांक डी 1960. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1945. भारतातील सर्वात मोठे मिठाचे रण कोणते? याचे ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए कच्चे रण, ऑप्शन क्रमांक बी थार वाळवंट, ऑप्शन क्रमांक सी लडाख पठार, ऑप्शन क्रमांक डी दख्खन पठार. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए कच्चे रण. मॅग्ना कॉर्टा कोणत्या देशाशी संबंधित आहे? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए फ्रान्स, ऑप्शन क्रमांक बी जर्मनी, ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड, ऑप्शन क्रमांक डी इटली. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड. भारतात सर्वप्रथम लोकसभेची निवडणूक कधी झाली? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए 1947, ऑप्शन क्रमांक बी 1950, ऑप्शन क्रमांक सी 1952, ऑप्शन क्रमांक डी 1955. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 1952. हरितक्रांतीचे जनक कोण? तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए EMS स्वामीनाथन, बी व्हरिगस कुरियन, ऑप्शन क्रमांक सी नॉर्मन बोरलॉग, ऑप्शन क्रमांक डी जगदीश चंद्र बोस. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए MS स्वामीनाथन. भारतातील पहिली बँक राष्ट्रीयकरण कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए 1969, ऑप्शन क्रमांक बी 1975, ऑप्शन क्रमांक सी 1982, ऑप्शन क्रमांक डी 1991. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1969. ऑपरेशन फ्लड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं ऑप्शन आहेत ऑप्शन क्रमांक ए मत्स्य व्यवसाय, ऑप्शन क्रमांक बी दुग्ध उत्पादन, ऑप्शन क्रमांक सी कापूस उत्पादन, ऑप्शन क्रमांक डी धान्य उत्पादन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दूध उत्पादन. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए कोची, ऑप्शन क्रमांक बी चेन्नई, ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम, ऑप्शन क्रमांक डी मुंबई.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम. भारताचा पहिला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते? याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती पटनायक, ऑप्शन क्रमांक बी हलीला कानिया, ऑप्शन क्रमांक सी हदियातुल्ला, ऑप्शन क्रमांक डी रघुनाथम मिश्रा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरिलाल कानिया. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर तर सर्वांना माहीतच आहे. तरी याचे ऑप्शन बघा. ऑप्शन क्रमांक ए 1956, ऑप्शन क्रमांक बी 1960, ऑप्शन क्रमांक सी 1962, ऑप्शन क्रमांक डी 1962. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1960. 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कशावर घेऊन यावा हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.